भाजपचे हे कार्यकर्ते आहेत अशी माहिती आता समोर येते, पण हा जो काही प्रकार घडला होता तो अत्यंत संतापजनक होता। झुंडशाहीचं दर्शन घडलं होतं। बघूयात त्या संदर्भातला माझाचा रिपोर्ट। वर्दीवरच्या पोलिसाची ही फरफट बघून कुणाच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। पण त्यापेक्षा संतापजनक आहे ती नगरच्या पोलिसांची कारवाई। पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदेंना मारहाण होऊन तब्बल 3 दिवस उलटलेत। रविवारी पाथर्डी तालुक्यातील अल्लनवाडी गावच्या सोसायटीचं मतदान होतं। मतदानासाठी मतदारांनी जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल महादेव शिंदे यांनी जमावाला रांगेत उभं राहण्यास सांगितलं। त्यामुळे जमावातील एकानं महादेव शिंदे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। हीच संधी साधून 10 ते 15 जणांच्या जमावानं महादेव शिंदे यांना लाथाबुक्क्यांनी अक्षरशः तुडवलं। मारहाणीत महादेव शिंदे गंभीर जखमी झाले। त्यांच्या हाताला, पायाला आणि छातीला मार लागला। पोलिसांनी 13 जणांवर गुन्हे दाखल केले, पण आरोपी फरार झाले। एक असं की गेल्या 2 वर्षांमध्ये महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था इतक्या प्रचंड प्रमाणावरती ढासळलेली आहे की गुन्हेगारीतल्या प्रत्येक क्षेत्रात दुर्दैवाने वाढ झालेली आहे आणि ती नियंत्रणात आणण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जात आहेत असं काही चित्र दिसत नाही। पोलिसांना मारहाण होण्याची ही पहिली घटना नाहीये, पण वर्दीवरच्या माणसाला असं जनावरासारखं तुडवलं जात असेल आणि तरीही आरोपी मोकाट असतील तर वर्दीतल्या माणसाच्या मनोबलाच्या चिंध्या झाल्याशिवाय राहतील का? आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या खादी वर्दीकडून लोकांच्या संरक्षणाची अपेक्षा असते, कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवलेली असते, त्यांच्यावरती अलीकडच्या कालावधीमध्ये होणारे हल्ले ही बाब अत्यंत चिंतनीय आहे। या दृष्टिकोनातून सरकारने पावलं ही उचलली पाहिजेत अशी आमची भूमिका आहे। याआधी ठाण्यात महिला पोलिसाला भर रस्त्यात शिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यानं मारहाण केली। कल्याणमध्ये गणपती विसर्जना दिवशी पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला। मुंबईत ट्रॅफिक कॉन्स्टेबलच्या अंगावर गाडी घातल्यानं त्याचा जीव गेला आणि धुळ्यात ट्रॅफिक पोलिसाला भर दिवसा दोघांनी चोप दिला। आता ज्यांनी गुन्हेगारांना बदडायचं, त्यांच्यावर वचक ठेवायचा, त्यांनाच मार खावा लागत असेल तर काय होईल? तुम्हाला जर कायद्याचं त्याकडे अंमलबजावणी करता येत नसेल तर मला असं वाटतं कारण ती इच्छाशक्ती नसावी या सरकारकडे आणि म्हणूनच अनेक ठिकाणी गुन्हेगारांचा सुळसुळाट होतोय। भारतीय जनता पक्ष गुंडांचा पक्ष झाल्यामुळे मला अधिक अपेक्षा या सरकारकडनं नाही। मुख्यमंत्र्यांच्या हातात पोलीस खातं आहे। त्यांनी ठरवलं तर वर्दीला हात लावणाऱ्यांची हयात गजाआड जाऊ शकते आणि वर्दीचा धाकही निर्माण होऊ शकतो, पण केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळेच पोलिसांचं आणि वर्दीचं पानिपत सुरू आहे, जे कायदा सुव्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक आहे। पांडुरंग रायकर, ABP माझा, पाथर्डी।